नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेत राहा आणि यापुढचे प्रत्येक ब्लॉग तुम्ही बघायला विसरू नका. मी तीर्थ तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. अहो, अंघोळ काय घालताय? काय पूजा काय करताय? माझी नव्हे हो, माझ्या मामाच्या मुलाची. माझ्या मामाच्या मुलाची आज जाऊळ होती. विधीप्रमाणे हा संस्कार हे केला जातो, तसंच त्यांचे जाऊळचा कार्यक्रम होता. वर्ष उलटून गेलं, पण त्याच्या जाऊळचा काही पत्ता लागत नव्हता. त्यामुळे तो भारी जरा भरत होता. त्याचे केस मात्र मोठे होते ना. मग काय सारखा म्हणायचा, उडे जब जब जुल्फे मेरी. म्हटलं थांब रे, आता तुझ्या जुल्फ्यांना कसा कातर लावतो ते बघ. मग काय सर्व नात्या जमा करून पूजा करून त्याची शाही स्नान केली. शाही स्नान झाल्यानंतर त्याच्या आजी आजोबा, काका काकू, मामा मावश्या सर्वांनी त्या कार्यक्रमाला मस्त हजेरी लावली होती. अशा सर्वांच्या कार्यक्रमामध्ये मग माझी मम्मी म्हणजे त्याची लाडकी आत्या कशी मागे राहणार, म्हणून तिने पुढे अधिकार सर्व घेऊन त्याने सुरुवात केली. प्रत्येक गोष्टी तो एन्जॉय करत होता आणि घरातले मंडळी सुद्धा एन्जॉय करत होत्या. मामी मात्र पोराच्या काळजीपोटी कुसमुसत होती. अरे माझ्या पोराला थंडी वाजेल, अरे माझ्या पोराला हे होईल. मग काय नाही, बाबा आजींनी चांगला आंघोळ केली. कुणाच्या नशिबात हो आजी बाबांच्या हाताने आंघोळ करणं. आमच्या हरीश्व हा मात्र गुणी बा. लवकरच बोलायला लागला, लवकरच चालायला लागला. एका वर्षात खूप गुण दाखवायला लागला. तसा तो माझ्यापेक्षा एखाद्या वर्षाने लहान आहे, पण काय झालं, आम्ही दोघं भाऊ सोबतच आहे. मग काय म्हटलं, अरे तुम्ही थांबा रे बाबांनो, आता तुझं पटकन आवर आणि मलाही माझ्या भावावर मस्त शाही स्नान करायचं. मी मस्त नटून ठुटून आलो होतो. त्याच्या अगोदर माझे स्नान झालं होतं, तेही माझ्या मामा मामींनीच करून दिलेलं. त्यानंतर मी माझ्या भावाला मस्त माझ्या हाताने छान आंघोळ करून दिली. मग काय, गोरा नको व्हायला माझ्या इतका. मग या सर्व कार्यक्रमानंतर त्याला शाही कपडे घातले. छान छान कपडे घालून त्याचं हे केलं. मग मुंडनाच्या कार्यक्रमासाठी मम्मीने मात्र छान रांगोळी काढली होती. दारासमोरची रांगोळी सुशोभित होती आणि हरीश्व मात्र तिथे बसलाय की काय असं वाटत होतं. अंगणात येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांसाठी स्वयंपाक केलेला होता. मंडळींची यांची जाऊन मात्र घरी जाते. टकली होताच भाऊ रडायला लागला. रडू नको म्हणून सर्वजण त्याला खेळवत होते, पण भाऊ मात्र काही ऐकेना, कुणाच्या हातात येईना. मग काय, शेवटी सर्वांची जबाबदारी मी घेतली आणि त्याला शांत बसवलं. अरे चल, आपल्याला चॉकलेट खायला जायचंय, म्हणून तू शांत बस. शेवटचा तेवढा मात्र कट मारला आणि तिथून मात्र आम्ही उठलो. दोघांनी दोघांची चंपी बघून मात्र मी त्याला हसलो, कारण की तो टकला असताना तो कसा तरी वेगळा दिसत होता. टकल्याची टामटूम चले बरामपूर. आता आता मी त्याला चिडवणार आणि नो 7 डेज बुकिंग हे तर मी नक्कीच करणार. असा आमचा हरीश्वर. कसा वाटलं